नमस्कार, मी महेश पाटील. आज आपण 13 डिसेंबरचं करंट अफेअर्स पाहणार आहोत, जे तुमच्या येणाऱ्या सर्व स्पर्धात्मक परीक्षा, मग ती पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, बँकिंगची परीक्षा असेल, UPSC असेल किंवा कोणती परीक्षा असेल, त्या परीक्षेसाठी हे करंट अफेअर्स तुम्हाला नक्की फायद्याचं होईल. तर कृपया करून हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांच्या सोबत शेअर करा आणि परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवा. सुरू करूया आजचा आपला लेक्चर. तर भारताची ऑपरेशन सागर बंधू ही योजना काय आहे किंवा ही स्कीम, हे जे ऑपरेशन भारतानं राबवलं ते कशाशी संदर्भात आहे, असा तो प्रश्न आहे बघा. तर आपण त्याचा सागर बंधू हे लक्षात घ्यावं. सागर बंधू म्हणजे काय, की सध्या श्रीलंकेमध्ये जे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तिथं चक्रीवादळ आलं होतं आणि त्या देशाचं नुकसान झालं. तर त्या देशासाठी भारतानं पाठवलेली ती मोहीम होती. त्यामुळे त्याचं अचूक उत्तर काय आहे? श्रीलंका हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. अ, हे लक्षात ठेवा. तर सुजलाम भारत ऍप साठी कोणी तांत्रिक सहाय्य केलं किंवा दिले? कोणी तांत्रिक सहाय्य दिले? सुजलाम, जल. जल म्हणजे काय? पाणी. पाणी. सुजलाम भारत. आता सध्या वंदे मातरमला 150 वर्ष झाल्यानिमित्त हा प्रश्न येऊ शकतो. आणि भारत सरकारचा आहे जलशक्ती, तुम्हाला मंत्रालय माहित असेल, जलशक्ती मंत्रालय. ठीक आहे. तर त्याच्या अंतर्गत येतो. म्हणजे सर्वांना जे पाणी पुरवठ्या, नळातून पाणी पुरवठा केला जातो त्या संदर्भातलं हे ऍप आहे. म्हणजे प्रत्येक घराला पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी पुरवठा केला जातोय का ते पाहण्यासाठी हे केलेलं आहे. तर सुजलाम भारत ऍप साठी कुणी सहकार्य दिलं? TCS, सिडॅक, नीती आयोग की काय? तर हे सिडॅक असं असायला पाहिजे होतं, सिडॅक. ओके. तर कुणी केलंय? तर त्याचं उत्तर आहे हे बिसॅक इन. कुठं आहे हे? हे गुजरातमध्ये आहे. ठीक आहे. गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये कुठं? गांधीनगरमध्ये आहे. ठीक आहे. गांधीनगरमध्ये आहे याचं मुख्यालय. तर हे काय दाखवतं? याचं फुल फॉर्म बघा. भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ऍप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स. म्हणजे हे भास्कराचार्य जे आपल्याला प्राचीन काळामध्ये होऊन गेले, त्यांच्या नावानं हे संशोधन केंद्र आहे. तर हे तुम्ही इथं अभ्यास करा. तर तुम्हाला हा चा फुल फॉर्म विचारतील किंवा ते लोकेट कुठे आहे, कुठं ते स्थिरावलेलं आहे, कुठं ती संस्था आहे ते विचारतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. एक मिनिट. पुढचा प्रश्न आपण पाहूया. इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस हायड्रोजन फ्युअल सेल पॅसेंजर व्हेसल हे कोणत्या शहरामध्ये लॉन्च झालं? हे तुम्हाला शहर ओळखायचं आहे. तर बघा, इंडियाज फर्स्ट इंडिजिनस. इंडिजिनस म्हणजे काय? देशी. ठीक आहे. भारतीय बनावटीचं हायड्रोजन न त्याला आता पुरवठा केला जातो आणि ते एक जहाज आहे असं. ठीक आहे. ते जहाज आहे. तर ते कोणत्या शहरामध्ये आहे हे आपल्याला इथून सांगायचं आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे कोची, वाराणसी, नवी मुंबई की चेन्नई. तर सरळ आपल्याला इथं उत्तर द्यायचं आहे. त्याचं उत्तर आहे वाराणसी. ठीक आहे. हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर वाराणसीमध्ये ही प्रसार PIB जे आहे, प्रसार भारतीचं जे हे आहे, त्याच्यामध्ये कधी पण विश्वासार्हता जास्त असते. तर इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस हे दिसतं आपल्याला. कुठं आहे बघा, ते लॉन्च केलंय वाराणसीमध्ये. ठीक आहे. कोणतरी मंत्री आहे त्यांनी केले. तर हे याच्यामध्ये असा आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणजे काय आहे? फर्स्ट हायड्रोजन फ्युअल सेल शिप आहे, ती जहाज आहे. झिरो इमिशन इंडिजिनियस, 24 मीटर त्याची लांबी आहे. ठीक आहे. आणि 50 लोक त्यामध्ये सहज बसू शकतात. ठीक आहे. असा त्याचा अर्थ आहे. त्याचं उद्घाटन सोहळा आपण बघू शकतो. आणि वाराणसी, वाराणसी काय आहे? गंगा नदीच्या काठावर वसलेलं ते शहर आहे. तर पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे आणि तिथं त्याने हे व्यवस्थित लॉन्च केलेलं आहे. तर तुम्ही ते शहर लक्षात ठेवा. आता बाकीची जी शहर आहेत ती समुद्र किनाऱ्यावरची आहेत, बरोबर आहे. पण आपल्याला असं वाटतं की ते कोचीमध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल किंवा चेन्नईमध्ये असेल. तसं नाही. तर ते इनलँड आहे. हा, वाराणसीमध्ये आहे. तर अशा पद्धतीनं हा लक्षात घ्या. कैमूर वाईल्ड लाईफ सँच्युरी सध्या चर्चेत होती. सोन नदी जी तुम्हाला माहित असेल, त्या नदीच्या काठावर ते पसरलेलं आहे. म्हणजे ती नदी त्या या अभयारण्यातून जाते. तर काय, तर ते कैमूर कुठं आहे? सगळे असे समानार्थी शब्द, म्हणजे जवळपास कोणतं राज्य आहे ते आपल्याला कळत नाही याच्यामध्ये. तर ते आहे बिहार राज्य. ठीक आहे. बिहार राज्यामध्ये कैमूर नावाचा एक जिल्हा आहे. ठीक आहे. कैमूर. तर त्या जिल्ह्यामध्ये ही हे अभयारण्य आहे. ठीक आहे. तर हे अभयारण्य सध्या चर्चेत होतं, त्यामुळे आपल्याला प्रश्न याच्यावरती नक्की येणार म्हणजे येणारच. त्यामुळे ते लक्षात घ्या. तसंच प्रत्येक राज्याची काही ना काहीतरी अभयारण्य असतात, ती तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आता चेंचू, चेंचू हे जे काय ही जी जमात आहे, आदिवासी जमात आहे, तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा, आंध्र प्रदेश, ओडिसा, मध्य प्रदेश की सिक्कीम?
तर या सर्व राज्यामध्ये आपल्याला आदिवासी लोकसंख्या आढळून येते. तर आंध्र प्रदेशमध्ये आहे का, की ओडिसा आहे, मध्य प्रदेश आहे, सिक्कीम आहे. एक तुम्ही 5 सेकंद तुम्ही स्वतःला वेळ देऊन किंवा व्हिडिओ हा पॉज करून तुम्ही याचं उत्तर शोधू शकता. तर चेंचू आदिवासी जी जमात आहे, तर ती आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आढळते. ठीक आहे. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये त्याची लोकसंख्या जास्त आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये कोणता आहे तो भाग, तर तो नल्लामल्ला डोंगर रांग आहे बघा, ती नल्लामल्ला. ठीक आहे. नल्लामल्ला डोंगर रांग, तर तिथं ते आढळतात. चेंचू आदिवासी जमात आहे, ट्राईब्स, तर ती आढळते. तर आपल्याला हे पण माहित पाहिजे की ओडिसा राज्यामध्ये कुठे आहेत, कोणत्या आदिवासी जमाती आहेत, मध्य प्रदेशमध्ये कोणत्या आहेत, सिक्कीम मध्ये कोणत्या आहेत. तर याचा पण अभ्यास आपण प्रत्येक वेळी करण्याची गरज आहे, किंवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असे प्रत्येक जमातीचा, आदिवासी जमातीचा आपण अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल. तर पुढचा प्रश्न बघा, डेथ व्हॅली नॅशनल पार्क हे सध्या कोणत्या राष्ट्रामध्ये आहे? डेथ व्हॅली नॅशनल पार्क हा चा प्रश्न आहे. ठीक आहे. ला हा प्रश्न येऊ शकतो, किंवा या आपल्या ज्या बँकिंग एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये हा प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. डेथ व्हॅली, प्रश्नच सरळ आहे. डेथ व्हॅली म्हणजे काय, की तिथं नक्कीच तापमान जे आहे, टेम्परेचर आहे, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात असणार. ठीक आहे. ते USA मध्ये आहे का, रशियामध्ये आहे, चिली की अर्जेंटिना? तर त्याचं जे उत्तर आहे ना, ते आहे USA. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सॅन फ्रान्सिस्को, हा शब्द तुम्ही शहर ऐकलं असेल ना, फ्रान्सिस्को. तर त्या शहरामध्ये किंवा त्या राज्यामध्ये, सॉरी, त्या राज्यामध्ये ते डेथ व्हॅली नॅशनल पार्क आहे. तर त्याचं जे मॅक्सिमम टेम्परेचर असतं ना, ते 162 सेल्सिअसच्या दरम्यान काहीतरी आहे, किंवा 120 ते 162 या रेंजमध्ये ते तिथलं तापमान असतं. त्यामुळे तिथं जगणं हे सुसह्य नसतं. ही इथं लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. 2 सेंटीमीटर पण तिथं पाऊस पडत नाही. त्यानंतर बेस्ट बँक इन इंडिया, बेस्ट बँक इन इंडिया सध्या 2025 मध्ये कुठल्या बँकेला तो दर्जा देण्यात आला किंवा गौरवण्यात आलं? बेस्ट बँक इन इंडिया बाय द बँकर्सनी त्या बँकेचा गौरव केलेला आहे. तर ती बँक कोणती आहे? तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे का, बँक ऑफ इंडिया आहे का, युनियन बँक की फेडरल बँक? तर त्याचं अचूक उत्तर आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियाला हा 2025 चा बहुमान मिळालेला आहे. त्यामुळे ही बँक तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बँकेचे असे भरपूर काही योजना असतात बघा, किंवा अनेकदा आपल्याला त्याच्यावरती प्रश्न येतात. तर बँक ऑफ बडोदाला काय मिळालं आहे? बेस्ट बँक इन इंडिया बाय द बँकर्स. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आज आपण 7 प्रश्न पाहिले. एकदम सोपे सोपे असे प्रश्न होते. डेथ व्हॅली कुठे आहे? तर सॅन फ्रान्सिस्को या राज्यामध्ये आहे. बेस्ट बँकर इन इंडिया बाय द बँकर्स कुणाला म्हटलं, कोणत्या बँकेला दर्जा मिळाला, सॉरी, पुरस्कार मिळाला, तर तो बँक ऑफ बडोदाला आहे. ठीक आहे. चेंचू कोणत्या राज्यामध्ये येते? आदिवासी जमात, तर त्या आंध्र प्रदेशच्या नल्लामल्ला डोंगरामध्ये सापडतात. ठीक आहे. तर सॉरी, हे त्याचं आंध्र प्रदेश हे त्याचं खरं उत्तर आहे. हे मी लिहिलंय, म्हणजे ओडिसामध्ये पण सापडतात, याचा काही संबंध नाही. तर ते आंध्र प्रदेश हे त्याचं उत्तर आहे. तर कैमूर कोणत्या राज्यामध्ये आहे अभयारण्य? बिहारमध्ये. ठीक आहे. तर हे काय अभियान, वाराणसी कशासाठी प्रसिद्ध झाली आता बघा, तर तिथं हायड्रोजनचं पहिलं जहाज, हायड्रोजन फ्युअलचं. ठीक आहे. तर सुजलाम भारत ॲप काय आहे? तर ते पाण्याशी संदर्भात आहे. पाण्याच्या नळातून स्वच्छ पाणी पुरवठा होणे यासाठी ते केलेलं ॲप आहे. ठीक आहे. त्याला कोणी तांत्रिक सहाय्य दिलं? बिसागियन. बिसागियन कुठं आहे? गांधीनगरमध्ये आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे? भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स. ठीक आहे. त्यानंतर भारताचे ऑपरेशन सागर बंधू कोणत्या देशासाठी आहे? श्रीलंकेसाठी आहे. ठीक आहे. तर हे असे प्रश्न, सोपे सोपे सुटसुटीत प्रश्न होते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या पद्धतीने बघूया. तोपर्यंत इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओचा, आणि नोटिफिकेशन सतत ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लगेच समजतील. तोपर्यंत थँक्यू.